नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जनादेश वृत्तवाहिनीच्या संपादकावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या मानखुर्द पोलिसांना न्यायालयाची चपराक. संपादक सुरेश पाटील यांची निर्दोष सुटका. पंतप्रधान स्वच्छता अभियानाला राज्य प्रशासनाचा हळताळ. स्वच्छतेच्या कामाकरिता व्यंगचित्रकारांचे आझाद मैदानात उपोषण. नवी मुंबईत आगीचे तांडव. पावना MIDC परिसरात 2 केमिकल कंपन्या आगीत भस्मसात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. परेलमध्ये साकारले माणुसकीची भिंत. आणि आमिर खानच्या दंगल चित्रपटातील प्रमोशनल सॉन्ग मधील बापू शब्द वगळावा. विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्टची मागणी. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या निर्भीड पत्रकारितेचा पुन्हा एकदा विजय झालाय. रेशनिंग घोटाळा उघड करणाऱ्या आपल्या जनादेश वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या मानखुर्द पोलिसांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. 5 वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढाईत संपादक सुरेश पाटील यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या न्याय हक्काकरिता लढणाऱ्या आपल्या जनादेश वृत्तवाहिनीला आतापर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. मात्र त्यातूनही सत्य समोर आणण्याचं आपलं कार्य अविरतपणे सुरूच आहे. 2011 साली मानखुर्द साटेनगर येथील सावित्री किराणा स्टोर या शासनमान्य शिधावाटप केंद्रावर सुरू असलेला केरोसिन काळा बाजार समोर आणला होता. चंपाबाई मी साठेनगर मध्ये राहते. 6 वाजता आले मी तर मला तेल दिले नाही. गेल्या महिन्याचं पण मी फिरत राहिले तरी पण मला तेल दिले नाही. हे दुकान तर रात्री 5 वाजता तेल पण 3 वाजता खुललेलं आहे आणि रॉकेल 7ला त्यांनी दुकान बंद केलं. हे काय इथलं बघा 3ला दुकान खोललं. 3ला खोललं तर मी बाथरूमला आले इथं तर म्हणलं एवढे लवकर कसं खोललंय. मग मी गेले पळत डबा आणलं आणि लाईन लावली 5ला. लाईन लावल्याच्या बाद जवळ आला आमचा नंबर. इथं ह्या बाईचा आमचा नंबर तर ती बिलायकवाली चालू ना आम्हाला इकडंच महागा आम्ही. आणि मग लगेच चला राखेल खतम चला इंजेक्शन घेतलंय मी जाऊन. आता इंजेक्शन कोणाचं दुकान आहे, काय नाव माहिती आहे? रमेश गुलाब तुपे. मी काल आले इथे तेव्हा 4 वाजेला रॉकेलच्या गाड्या दोन्ही दुकानात खाली झाल्या. रमेश गुलाब तुपेच्या आणि लक्ष्मीबाई ते ज्वेलर आहे ना त्या दुकानामध्ये गाडी खाली झाल्या. तेव्हा त्याला मी विचारलं का रे आता गाड्या आल्या, आज समोर दुकान बंद असून गाड्या आल्या. तर म्हणे उद्या सकाळीच आहे म्हातारे. तर मी सकाळीच बाथरूमला आले तेव्हा बघितलं तर म्हटलं भरपूर लाईन आहे. यांनी एवढे पहाटे कसं काय दुकान खोललं. तर त्याला विचारलं. माझी पावती देखील केलेली आहे. माझ्या मुलीचं दुकान आहे. त्या मुली माझ्या कामाला जातात आणि यांनी पावती पण करून दिलेली आहे. ते पावतीनुसार पण त्यांनी रॉकेल दिलेलं नाही. मुली माझ्या कामाला जातात. आता मी इन्स्पेक्टर काय म्हणतो तुला कुणी अधिकार दिलाय झेरॉक्स गोळा करायचा. मग आता इन्स्पेक्टरचा पण अधिकार हक्क असेल ना. का हे ब्लॉकने जे रॉकेल विकतात इन्स्पेक्टरचा पण हात आहे त्याच्यामध्ये. इन्स्पेक्टरला पण 10 रुपये मिळतात त्या ब्लॉक मध्ये आणि 50 रुपये लिटरने रॉकेल विकतात. मी स्वतः 500 रुपयाचा 10 लिटर रॉकेल घेऊन गेलेली समोरच्या दुकानात भैयाच्या. मग त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर झोपलेला आहे का? इन्स्पेक्टरला माहिती नाही का? तो हम लोग बाथरूम गए थे 4 बजे. तो जब लेके जा रहे थे हम लोग के एरिया का साठेनगर का. तो हम लोग उसको बोले किधर से ला रहे हैं. बोले कि सोनार के बाजू का दुकान है उधर से ला रहे. तो फिर हम लोग आए ना इधर तो देखे तो 7 बजे बंद हो गया दुकान. चालू था घासले दे रहा था. 4 बजे खुला था उनका दुकान. 4 बजे खुला था दुकान. लेकिन 4 बजे कोई खोलने का दुकान ये है क्या? मी 6 वाजता इथं आलतो लाईन लावायला. इथं येऊन बघतो ना सगळं ब्लॅकमेल चालू आहे. आम्हाला काय घासलेट भेटला नाही काय नाही. आणि लास्टला आम्हाला काय म्हणतो माहिती आहे घासलेट समजा तुम्ही निघून जावा इथून. पण आतमध्ये घासलेट होता पण त्यांनी काय केलं माहिती सगळं घासलेट माहिती आहे तो पाठून माहिती आहे काय तो तिकडे घेऊन गेला सगळं घासलेट. केरोसिनची काळाबाजारी समोर आल्यानं दुकान मालक गुलाब तुपे यांनी आपलं शिधावाटप केंद्र वाचवण्याकरिता मानखुर्द पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांच्याशी संगनमत करून संपादक सुरेश पाटील यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा कोणत्याही तपास न करता दाखल केला होता. जनसामान्यांच्या न्याय हक्काकरिता बातमी करणं हा गुन्हा ठरला होता. परंतु अखेर 5 वर्षांच्या न्यायालयीन लढाईत सत्य समोर येऊन न्यायालयाने सुरेश पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे खोटा गुन्हा दाखल करून निर्भीड पत्रकारितेचा खून करणाऱ्या मानखुर्द पोलीस ठाण्याचे तत्कालीन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक व संबंधित खटल्यातील अधिकाऱ्यांना न्यायालयानं चांगलीच चपराक दिली। 6/9/2011 जयस्वाल आणखीन 4 जण, सुरेश पाटील हे माझ्याकडे आरोपी म्हणून होते, तर ह्यांच्यावरती 385, 384, 506 असं एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणीचा गुन्हा केलेला। आणि ह्या केसमध्ये ॲक्च्युली केस एकदम खोटीच होती, कारण त्यात हे पेशाने पत्रकार आहेत आणि पत्रकारांवर त्यांनी मुद्दाम मी जाणून बुजून खोटी केस केलेली। केसचा निकाल ह्यांच्या बाजूने लागला, कोर्टाने ह्यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि याच्यातून हे सिद्ध होतं आहे की प्रामाणिक पत्रकारांना आजकाल त्रास होतो आहे। आतापर्यंत पाहिलेलं आहे की पत्रकार जिथे न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य तयार असतो, तिथे हे बेकायदेशीर व्यवसाय करणारे पोलिसांची निधी बघत असते, त्यांचं साठवलूट असतो आणि या ह्याच्यातूनच त्यांच्याकडे एक मोठा हत्यार असतो पोलिसांकडे, खंडणीचं। तर एखाद्या प्रकारे उघडकीस येत असेल तर तिथे ते दुकानदार असेल, रेशनिंग दुकान, माझ्या संदर्भात घडली घटना अशी की ती साठेनगर रेशनिंग दुकान आहे तुपे यांचं, आणि तिथे ते रेशनिंगची काळाबाजी घातलेत ते। त्या संदर्भात लोकांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही बातमी केली असता तिकडे आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला की तुम्ही पैसे मागितले म्हणून, आणि आज न्यायव्यवस्थेने त्यावर निकाल दिलेला आहे की हा पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा बनावा यासाठी प्रत्येक पत्रकार लढत आहे, पण शासन त्याबाबत दिरंगाई करत आहे, कारण शासनाला कल्पना आहे, शासनामध्ये असणारे अधिकारी असो या लोकप्रतिनिधी हे कुठल्या पक्षाचे असतात आणि त्यांच्या बाजूने बातमी लिहिली ते खुश होतात, त्यांच्या विरोधात एखादं स्कॅन बाहेर काढलं की नाराज होतात आणि मग पत्रकारांवर हल्ले होत असतात। त्यामुळे ते पत्रकारांचा संरक्षण कायदा कधी ते तयार करून देणार नाही आहेत, की त्यांना कल्पना आहे की त्यांचं सगळं बिन बाहेर फुटणार आहे। आजच्या याच्यातून दिसतंय आपल्याला की आमच्यावरती जो गुन्हा दाखल केला होता मानखूर पोलीस ठाण्याने, खंडणीचा गुन्हा, त्यावर न्यायालयाने निकाल दिलेला आहे की हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। कॅमेरामॅन हरिबोईडसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता